दुसरं पाहिलं होतं त्याचं सांगतो. निलगिरीमध्ये जेदू कुरुबा नावाचा एक आदिवासी समाज आहे. जेदू म्हणजे मध. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित जंगलांमध्ये आग्या मधमाशा या असू शकतात बऱ्याच प्रमाणात, आणि त्यांचा मोठी पोळीच्या पोळी असतात. जंगलातच केवळ नाही, आता कमी झाली, शहरातही असायची ती. आमच्या पंचवटीतल्या सदनिकेवरती होती. पण मुख्यतः जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात ही आग्या माशांची पोळी असतात. आणि उपजीविकेचा मुख्य आधार या जेदू कुरुबा लोकांचा हा त्या आग्या माशांचा मध. ठीक आहे. तशी त्या जेदू कुरुबांनी एक खूप विस्तृत छान देवराई सांभाळून ठेवली होती, ज्याच्यामध्ये ते आग्या माशांना अजिबात हात लावायचे नाहीत. बाहेर ते आग्या माशांचं पोळं दिसलं की ते मध काढायसाठी साधारण खाली जाळ लावायचं, जाळ करायचे आणि तो मध काढायचे. पण तिथे नाही. मग एकदा एक चेन्नईमधले फिल्म मेकर तिथं अवतरले. आणि त्यांना अर्थातच हा घट्ट समज होता की काय या जेदू कुरुबांनी हे सांभाळलं आहे, ते छान आहे, आपल्याला फिल्म इथे काढायला चांगली जागा आहे. पण याच्यामागे अंधश्रद्धेखेरीज दुसरं काय नाही, याच्यातून काय मिळणार असेल त्याला, काही नसेल. मग त्यांनी तिथे त्यांचा एक पांढराशुभ्र घोडा होता, मी तो पाहिला होता. तो घोडा बांधून ठेवला. मग ते नायक नायिका उतरले. नंतर त्या घोड्यावर हिंडणार होते आणि त्या देवराईमध्ये घुसले. त्या जेदू कुरुबांनी सांगितलं की हे आमची पवित्र देवराई आहे, तुम्ही याच्यात उगीचच्या उगीच घुसू नका, त्याच्यातून तुम्हाला काही चांगलं होणार नाही. त्यांना वाटलं काय हे आहे, हे काय सांगतायत. आणि अर्थात ते घुसल्याबरोबर त्या देवराईमध्ये कधीच कोणी त्यांना पीडा करत नाही म्हणून त्या आग्या माशा निश्चिंत होत्या. आणि ज्या क्षणी हे लोक घुसले तिथं जंगलामध्ये, त्या क्षणी ते त्यांच्यावर तुटून पडल्या. तुटून पडल्यावरती त्यांना लक्षात आलं की हे आपल्याला काही ह्यांची त्यांचा डंख तुम्ही कधी पाहिला असेल तर माहिती नाही, फार वेदनाकारक असतो. अनेकदा लोक मरतात सुद्धा त्या डंखाने. तसे ते पळाले आणि मग त्यांची गाडी होती त्याच्यात बसून झोम करत निघून गेले. घोडा मात्र तिथे राहिला आणि बिचारा तो पांढरा घोडा 1 तासात 2 तासात मेला. त्याला काही ते सहन होईना आग्या माशांचे डंख. म्हणजे हे स्पष्ट होतं की असं काही नव्हतं. जेदू कुरुबांना ते आश्रयस्थान म्हणून मिळत होतं, उपलब्ध होतं. म्हणून त्या आश्रयस्थानासाठी त्यांनी ते राखून ठेवलं होतं आणि त्यामुळे ते पवित्र समजून हे करून त्याला व्यवस्थित संरक्षण दिलं होतं. मग मी याच कल्पनेने इकडे पाहायला लागलो वेल्हेमध्ये. त्या वेल्हेमध्ये एक गाव होतं माणगाव. तर माणगाव म्हणून एक मोठं गाव आहे रायगड जिल्ह्यात, ते नाही, हे इथं छोटं खेळ होतं माणगाव नावाचं. पण तिथं एक खूप छान देवराई होती, जननी देवीची ती देवराई. तशी आम्ही तिथं मुद्दाम अर्थ काही होते बरोबर, आम्ही दोघांनी खुशीने तिथं मुक्काम केले, त्यांच्याबरोबर राहिलो 1-2 दिवस. ते जे काय खात होते ते आम्ही खाल्लं. साधी तिथं नाचणी सावा असं काहीतरी धान्य होती, त्याच्या भाकऱ्या आणि काही थोडं, आणि समजावून घ्यायचा प्रयत्न केला. ते म्हणले असं आहे, आम्हाला भेकर एक छोटं हरिण असतं, भेकर खायला फार आवडतं म्हणाले. पण ते शिल्लक राहत नाही जर सगळीकडे त्याची शिकार करत राहिलं तर. पण या
जंदीच्या देवराईमध्ये आम्ही त्याची शिकार करत नाही. ते त्यांचं भेकराचं आश्रयस्थान आहे आणि त्यामुळं ती भेकरं कधीच तिथं त्यांच्यावरती शिकार होत नाही आणि त्यांची वाढ होत राहून मग ती बरीच भेकरं जास्त झाल्यावरती बाहेर पडतात. बाहेर पडल्यावर आम्ही शिकार करतो, आम्ही खुशीने खातो. तेव्हा हे आश्रयस्थान हा एक निश्चित लोकांना त्याच्यातून लाभ दिसतो. हे मी आता बाकीची सांगत नाही, पण मी पुष्कळ नंतर पाहिली अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथं तिथल्या लोकांनी आश्रयस्थान काही काळासाठी म्हणून त्याच्यात कधी कधी औषधाच्या वनस्पती असतील ह्या देवराया सांभाळल्या आहेत. हे चालू असताना एक वेगळा अनुभव आला. किंचित थांबतो हरकत नसली तर. वर्तमानात मला एक पत्र आलं. गाणी नावाचं एक गाव होतं, असंच छोटंसं माणगाव तालुक्यात. रायगडमध्ये रायगडमधल्या श्रीवर्धन तालुक्यात. त्यांच्याकडून पत्र आलं की आमच्या गावात एक काळकाईची देवराई आहे, ती टिकून राहणं आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तू इकडे या, तू वर्तक इकडे या, तुम्हाला समजावून देतो. यांनी रेंजरनी सांगितलं की मला हुकूम आहे, ती झाडावरती शिक्के मारले होते त्यांनी तोडायला, ती तोडायची. पण तो म्हटला जर आमच्या वरिष्ठांना समजावून दिलं यांनी, गडगे आणि वर्तकांनी येऊन की नका तोडून, त्यांनी कबूल केलं तर ती टिकेल. कशासाठी त्यांना ती काळकाई हवी होती ते आम्ही गेलो तिथे. वर्तकाने मी चालत गेलो. वाटेत खूप सगळं वैराट झालेलं होतं, पण तिथे काळकाईच्या देवराईत त्या गाडी गावाला पोचल्यावर दिसलं की तिथे मात्र ती एक छान देवराई आहे, मोठी देवराई होती. एक काहीतरी 10 हेक्टरहून जास्तच होती आणि त्यातून एक पाण्याचा ओढा बाहेर येत होता. आणि ते म्हणले की हा एवढाच पाण्याचा ओढा आता शिल्लक राहिलेला आहे या भागात, बाकीचे सगळे संपले आहेत. तर ही देवराई पण तोडली गेली तर हा ओढा सुकून जाईल, तर आमचे मग हाल होतील अतिशय. त्यानंतर म्हणले त्या देवराईमुळे आम्हाला दुपारी थोडी सावली मिळते, विश्रांती मिळते, आमच्या गुरांना थोडी सावली मिळते, विश्रांती मिळते, हे सगळंही आम्हाला खूप हवं आहे. तर हे आम्हाला कृपया ही देवराई आमच्यासाठी, याला आता शास्त्रीय परिभाषेत इकोसिस्टीम सर्व्हिसेस किंवा परिसेवा म्हणतात, परिसेवा. तर या परिसेवांसाठी ही राखून ठेवली गेली पाहिजे. तर ठीक आहे, मी वर्तकांनी म्हटलं मग आम्ही त्या एक गौतम भावित गुरुवे म्हणून होते, ॲडिशनल चीफ कन्झर्वेटर किंवा काहीतरी महाराष्ट्रातले, त्यांना जाऊन भेटलो आणि म्हणालो की हे बघा अशा तुम्ही कृपया ही गाडीची काळकाईची देवराई राखून ठेवा, ती त्या लोकांच्या उपजीविकेच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ते म्हणले तू आता तुम्ही म्हणता दोघं जण म्हणून मी ऐकतो, पण हा तुमचा फालतूपणाचा विचार आहे. अहो ते काय असतात देवराया, मी पुष्कळ ठिकाणी पाहिले आहेत. त्या नुसत्या आहेत वठलेल्या झाडांची साठे. तेव्हा त्या वनविभागाला लोकांना त्याच्यातून काय मिळतं याचं काहीही देणं घेणं नव्हतं. ही वठलेल्या झाडांचे साठे एवढंच त्यांना जाणवत होतं. त्यांना केवळ त्याच्यातून लाकूड तोडून काय मिळेल हेच समजावून हेच त्यांच्या डोक्यात होतं. अशा रीतीने ते आम्हाला खास अनुभव आला त्या गाडीबद्दल. नंतर मग मी दुसरीकडे याच्याबद्दल अभ्यास करत होतो. मला एक फार इच्छा होती मणिपूर, मिझोराम
या भागात जाऊन अभ्यास करावा, तिथली काय परिस्थिती आहे, तिथले काय समाज आहेत हे समजावून घ्यावेत. तर सुदैवाने मणिपूरचा मणिपूरला आता सध्या त्याच्यात पुष्कळ भांडणं चालली आहेत, तुम्ही ऐकले असतील. मैते नावाचे लोक आहेत, ते जास्त व्यवस्थित शिकलेले, ते इरावती नदीच्या खोऱ्यात राहतात मणिपूरच्या. आणि कुकी नावाचे समाज, हा कुकी समाज आणि मग तसेच नागा समाज हे डोंगरात राहणारे आदिवासी आहेत. तर मग एक मैते होता विद्यार्थी, आणि त्याला तो अँथ्रोपॉलॉजीचा होता, पण त्याला अँथ्रोपॉलॉजीच्या जोडीने इकॉलॉजीतही काम करायची खूप इच्छा होती. आणि तो म्हणाला मला की हे बघ, तिथे एक गाव आहे, दुसरी अशी थोडीच आहेत, पण एक खास आहे सांटिग नावाचं, डोंगरामध्ये त्या कुकी लोकांचं गाव. त्या सांटिग गावामध्ये देवराई पहिल्यांदा तोडली गेली होती. कशी तोडली गेली होती तर जेव्हा 1950च्या सुमाराला तिथे रस्ते पोचले, तसे तिथे ख्रिश्चन मिशनरी आले आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सांगितलं की हे सगळं पाखंड आहे, हे देवराया बिवराया हे अजिबात शहाणपणा नाही, ते तोडून टाका. सगळ्या लोकांनी सगळीकडे मुकाट्याने तोडून टाकली. पण मग त्यांना काही काही लोकांना तरी नक्की जाणवायला लागलं, बाकी ते ख्रिश्चन होते, त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचा परिश्रम म्हणजे वाखाणण्याजोगे होते. बारीक बारीक हे समाज आहेत, त्यांच्या भाषा आहेत 15,000 20,000 लोकांच्या. त्या मिशनऱ्यांनी त्या भाषा शिकून घेऊन त्या भाषांच्यात बायबल लिहून दिली होती आणि ती बायबल त्या कुकींकडे जात होती. आणि म्हटलं आपल्याकडे काही कोणी बोलतात पुष्कळ, पण असे श्रम घेतलेले नाहीत. पण आणि त्यामुळं अर्थात तिथं लोक घेतले होते, ख्रिश्चियानिटीवरती पूर्ण स्वीकारली होती. एका घरात मी राहत होतो, तिथल्या त्या गावाचं सांटिगच्या पाटलाचं गाव होतं, आणि तिथे एक बाई होत्या, अशा चांगल्या दणदणीत बाई होत्या. आणखी त्यांनी भिंतीवरती काय म्हणतात, त्यांचं नामीकरण होतं ख्रिश्चन लोकांच्यात, काहीतरी नाव आहे त्याला, बॅप्टिझम. ते बॅप्टिझमची सर्टिफिकेटं लावलेली होती. 12 पोरं होती तिला, काहीतरी 8 मुलं 4 मुली, पण ती तरीसुद्धा दणदणीत होती. मोठ्या खुशीत एका पाईपवरती तंबाखू ओढत असायची. मग खूप लोकरी विणत असायची, शाली बिली, सुंदर शाली, अशी ती बाई होती. पण बाकी त्यांनी मान्य केलं की हा ख्रिश्चॅनिटीचा हा भाग ठीक आहे, पण आम्ही ही देवराई जर ती तोडल्यानंतर आम्हाला उपद्रव होत असेल तर काहीतरी याबद्दल विचार करूया. आणि त्यांना मग ते दिसायला लागलं की ती तोडल्यानंतर ते त्यांच्याकडे कुबरी म्हणतात ज्याला, शिफ्टिंग कल्टिवेशन, ती कुबरी पद्धतीने शेती व्हायची. त्यामुळे ज्यावेळी असं ते तोडून तिथे शेती करायचे आणि आग लावायचे त्यासाठी, तेव्हा ती आग पसरायला लागली. आधी ती आग पसरायची नाही. व त्यांनी विचार केला का पसरत नाही, तर त्यांना असं दिसलं की एक अशी देवराईची वर्तुळ होतं त्या गावाभोवती, त्या वर्तुळामुळे ती आग पसरायची नाही. मग त्यांनी ठरवलं ते वर्तुळ आता पुन्हा पुनरुज्जीवित करायचं, आणि ते त्यांनी सुरू केलं होतं, झालं होतं. ते मी बघायला गेलो होतो आणि ते पाहायला खूप मजा आली. आमच्याबरोबर आमचे मल्होत्रा साहेब नाही तर त्यांनी मला जो सल्ला दिला होता तो सांगतो तुम्हाला. ते म्हणले होते, कुठेही तू काम करत असलास लोकांबरोबर
तर जे काय ते खात असतील ते खायचं, अजिबात काय असा चेहरा करायचा नाही हे काय देत आहे. ठीक आहे. तसे त्या कुकी लोकांकडे जेवल्यावरती ते मिठाई आणायची. काय मिठाई असायची, तिथे एक प्लांट बग्स आहेत जे वनस्पतीतला साखरेचा रस शोषून घेतात. त्यामुळं ते बग्स मोठे चविष्ट असतात. ते मी खाल्ले. म्हटलं ठीक आहे, आमचे गुरु आहेत काय कैलासजी, त्यांनी सांगितलं असं नाही म्हणायचं, नाही खायचं. खाल्ले मी, खुशीतच येते. त्यामुळं त्यांना त्यांच्यातलंच मी वाटायला लागतो, मग ते आरामात असतात. तशी हे जे खुकी होते मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी ते बदललं होतं. आणि म्हणजे का केलं होतं, धर्माचा काही संबंध नव्हता. त्यांना प्रत्यक्ष त्याच्यातून लाभ दिसत होता. ते आग थांबवायचा म्हणूनच सुरू केला होता. माझे असं घट्ट म्हणणं आहे की अनेक ठिकाणी हे लाभ आहेत म्हणूनच आज ते नसेल, पण पूर्वीच्या काळापासून लोकांना समजलेलं आहे, उमजलेलं आहे आणि त्यामुळे ते सांभाळतात. दुसरं आता त्याचं खास दिसतं, कारण या कुकी लोकांनी बोललो आम्ही त्यांच्याशी की त्यांची काय परंपरा होती. तशी ते म्हणले आम्ही निसर्गपूजक होतो. ख्रिश्चन लोक इथे येण्याआधी आमच्याकडे निसर्गपूजा चालायची आणि त्या निसर्गपूजेत साधारण 25% वध आणि 25% पाण्याचे स्रोत, तळी, तलाव, झरे हे आम्ही पवित्र म्हणून राखून ठेवायचो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राखून ठेवलेले असायचे. आता ते आम्ही विचारलं ते असं नाही म्हणले की आम्ही अगदी विचार केला होता याचा खूप फायदा आहे, पण ते दिसत होतं त्यांना, तसे ते राखून ठेवले होते. आणि मग आपल्याकडे हे नष्ट केलं गेलं. कारण एक सांगतो, आणि मला फार राग यायचा, त्या माणगावमध्ये ज्या अनेक देवराया होत्या, ही मोठीच्या मोठी एक होती, मी म्हटलं ती जन्नी देवीची, वाडगावची, तेवढी एकच नव्हती. इतरत्र ज्या देवराया होत्या त्या तोडायला हव्या होत्या, कारण पुण्यातले वखारीचे व्यापारी त्याच्यासाठी यायचे त्या तोडायला. वखारीचे व्यापारी तिथे तोडायला यायचे. त्यांना वन विभाग आणि पाणी पाटबंधारे विभाग यांच्यातले अधिकारीसुद्धा म्हणायचे की अरे तोडा, ह्याला काय होत आहे. पण त्यांना आणखी काहीतरी हवं होतं. ते म्हणजे पुण्यातली ब्राह्मण मंडळी यायची, सत्यनारायणाची पूजा करायची आणि म्हणायची या सत्यनारायण झालंय ना, आता तोडा, काही होणार नाही, देव तुमच्यावर काही रागावणार नाही. म्हटलं आता हे मला काही आवडलं नव्हतं, पण हे पुष्कळ ठिकाणी पाहिलं. बंगलोरात पुन्हा एकदा मला हे पाहायला मिळालं. आमच्या घराशेजारी एक उंबराचं खूप सुंदर मोठ्ठंच्या मोठ्ठं झाड होतं. ते उंबराचं झाड तिथे तोडून नवी इमारत बांधायची होती त्या मालकाला. तेव्हा कसे ती तोडली गेली. मी पाहिलं तिथं आले ब्राह्मण तिथले कर्नाटकातले, आणि त्यांनी तिथं जोरदार सत्यनारायणाची पूजा केली त्या उंबराच्या झाडाची, आणि म्हटलं तोडा आता. तेव्हा हेही होतं बरोबर. पण बौद्ध धर्मामध्ये हे नाही आहे. बौद्ध धर्माची अशी परंपरा दिसत नाही. त्यामुळं जिथे जिथे बौद्ध धर्म आहे, तुम्हाला ह्याच्यातही बघायला मिळतं, बुद्धाचा जन्म झाला आणि सुरुवातीला जिथे त्याचं हे झालं त्या गावा कुठलं, हा लुंबिनी. ते लुंबिनीमध्ये देवराईच होती एक. त्या लुंबिनी वनात त्याच्या आईने जन्म दिला बुद्धाचा, म्हणून ती लुंबिनी वनराई झाली होती, राखली गेली होती. पण तशाच पद्धतीने याच्या पलीकडे सिक्कीममध्ये भारतात, नंतर भूतानमध्ये
आणि मग अनेक थायलंड वगैरे देशांच्यात या देवराया बौद्ध धर्माच्या प्रभावातून खूप टिकवून दिलेले आहेत. तेव्हा असा प्रश्न आहेत ते. आता बौद्ध धर्माने का हे स्वीकारलं असावं, तर मी एवढंच म्हणतो की मला एक पक्क माहिती आहे की बौद्ध धर्म, गौतम बुद्ध म्हणतो की हा जो काय मी तुम्हाला सांगतोय ते या जमिनीवरच्या प्रत्यक्ष अनुभवातून सांगतोय. त्याची प्रसिद्ध एक मुद्रा आहे, भूमिस्पर्श मुद्रा. तेव्हा बुद्धाची एक वेगवेगळ्या मूर्ती करतात, त्या बुद्धाची एक मूर्ती केली जाते भूमिस्पर्श मुद्रा. तो जमिनीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो मला कुठल्या आकाशातल्या देवाच्या साक्षात्कारातून काही मी शिकलो नाही आहे, मी जमिनीवरच्या अनुभवातून हे शिकलेलो आहे. आणि त्या अनुभवातून शिकलेल्या ह्या परंपरेतून बौद्ध धर्माचं आलं असल्यामुळे पुढे मला वाटतं त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माच्या जिथे जिथे प्रभाव आहे, मी प्रत्यक्ष थोड्याच प्रमाणात पाहिला आहे. अर्थात दक्षिण कोरियात पाहिलं आहे, जपानमध्ये पाहिलं आहे. तशी या प्रभावातून ते देवराया राखून ठेवले गेले आहेत, कारण तो हा बुद्धिवादी धर्म आहे. आणि मी जे आधी बोलत होतो की काहीतरी लाभ होत असेल म्हणून तो बुद्धिवादाचाच भाग होता. तेव्हा मला हे या पद्धतीने या देवरायांबद्दल कल्पना आहेत डोक्यात, त्या मांडायला मिळाल्या. आणि इथे माझ्या मते या अंकामध्ये असं काय आलेलं नाही आहे. ते मुख्यतः वर्णन आहे आणि मग धार्मिक परंपरा आहेत वगैरे, हे खरं आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु तेवढ्यावरतीच ते थांबतं. पण हे तेवढ्यावरतीच थांबवणं योग्य नाही असं मला वाटतं. ते मला सांगायला मिळालं इथं संधी म्हणून धन्यवाद. नमस्कार.